महाराजांनी या सगळ्यांकडे पाहिलं. महाराज म्हणतात या संतांचे उपकार वर्णन करण्याच्या पलीकडचे उपकार आहेत. काय सांगू आता संतांचे उपकार माझा निरंतर जागविती. म्हणून सगळ्यात जास्त जीवावर उपकार कोण करतं, कोणाची तरी उपमा दिली पाहिजे म्हणून महाराजांनी संतांपुढं हात जोडले. तुम्ही संत सगळ्यांकरता टाळ्या वाजवा. छान छान छान. मला तर वाटायला आता सकाळचा स्वयंपाक बी चालू झाला. असं चल द्या सकाळ द्वादशीला काला लगेच खिरापत वाटून महाराज. मी करीन पण तुम्ही बसायचा नाहीत बरं का. आम्हाला काय असतंय महाराज आपलं जसं जसं वरून पत्र येत राहील तस तसं खालीच वाचून दाखवायचंय तुम्हाला. हे काय पाठ केलेलं असतंय का कुठं मध्ये लिहून ठेवलेलं असतंय काय नाही. आपलं जसं जसं चालू राहील तसं चलत राहतंय हे. परंतु वेळेची मर्यादा आहे, काळजी करू नका. बरोबर वेळेत कीर्तन सुटेल. महाराजांनी उपमा दिली संतांची. तुम्ही संतमाय कोण आहेत तुम्ही. आई जसं बाळावर उपकार करते तसं संत सुद्धा त्यांना शरण आलेल्या जीवावर काय करतेत, उपकार करतेत. बाळू मामांचा अवतार झाला म्हणून महाराज म्हणले ना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. बाळू मामा या ठिकाणी अवताराला आले का तर उद्धराया जन जड जीवा. कित्येक तरी लोकांचे महाराज संसार आमच्या मामांनी बसवले. कित्येक तरी लोक सन्मार्गाला लावले, परमार्थाला लावले. नवे नवे दुर्जन अशा भागामध्ये जाऊन बाळू मामाने परमार्थ शिकवला नवल नाही. पण या संताकडे एवढी ताकद होती महाराज की ज्या डेऱ्यामध्ये विरजन घातल्यावर लोणीच येत नव्हतं त्याला म्हणतात बाळूमामाची काठी. कशाची काठी. बाळूमामा काट्या लय मोठ्या बकळ येतात पण काही काही संताकडे काठ्या असतात महाराज. काय असतात काठ्या. तेनी का काठी मारली की भल्या भल्याची गाठ सुटती महाराज. काय सुटते गाठ. आणि गाठ सुटलं की कसला बी माठ काय देतय. लोणी लोणी देतय. जरा जरा ध्यान देऊ नाही का. पण काय सोडावं लागते आधी गाठ. आणि तुम्ही मनानं गाठ नाही सोडली तर मामा काठी मारून गाठ सोडित येत पुन्हा. तुकोबाराय म्हणले ना तुका म्हणे सोड्या गाठी दिली मिठी पायासी
आता त्या गाठी लय बकळत नमुन्याच्या गाठीत माणसायला, पण लोकायला कोणती गाठ माहिती असो नसो, संदेहाच्या सुटल्या गाठी. मामाकडे येताना कोणता संदेह ठेवायचा नाही, ही बी एक काय ही गाठ सोडायची. आणि तुम्हाला सोपी गाठ सांगायची झाली का नाही, माणसं म्हणतेत महाराज ते दिसतंय तसं, पण लईच कसल्या गाठीचे आतल्या मला अजून कळाली नाही आतली गाठ कसली असती. पण माणसं लईच आतल्या गाठीच आहे व ही आतली गाठ सुद्धा सोडल्याशिवाय मामाच्या जवळ शरणांगती भेटत नाही. जिथे पाऊस पडत नाही तिथे मामाने महाराज हाक द्यावी आणि पर्जन्य राजा धावून यावा. हे साम्राज्य कोणाचं आहे, हे संतांचं साम्राज्य आहे. म्हणून अशा साधू संतांचं नाम जरी मुखाला घेतलं तरी महाराज म्हणले पुण्य लागतंय. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटे महालाभ फुकासाठी. तुका म्हणे पापे जाती संताची आजपे. म्हणून बाळूमामाचं नाम मुखाला असलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी हाताने टाळी वाजवून बाळूमामाचं भजन करूया. झालं आता कीर्तन संपत आलं. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवून मामांचा जप करायचा. उरलेल्या 2 चरणाचा भावार्थ पाहायचा. बघा ना, म्हणजे आता किती वाजलेत, हात चांगले वरी करा. किती वाजलेत आता? 11:15 झालेत. 2 चरण सोडाय 11:15 वाजलेत. अजून एवढाच टाइम राहिलेल्या 2 चरणाला लागणार आहे. हात चांगले वरती करा. या हाताचा फायदा असा आहे, हात कीर्तनात गोरोबा काकांनी वाजवले आणि गोरोबा काकांनी टाळी वाजवायला सांगितल्यानंतर हात तर नव्हते काकांना, पण तेच तोटे हात त्यांनी असे वाजवायला सुरुवात केले. आणि भजन करताना महाराज काय झालं, गोरोबा काकांना नसलेले हात पुन्हा आले. अजून सांगू की बाकीचं पुन्हा सांगू? या हाताचा महिमा आहे. ज्याने हाताने चांगलं भजन केलं मामा त्याच्याकडे चांगलं लक्ष ठेवतील. जे कंजूसपणा करतील मामा त्यांना तशाच प्रकारचा कंजूस आशीर्वाद, जे उदार हात करतील त्यांना उदार आशीर्वाद. हात वरती चांगले करा, चांगले वरती हात करा. हरी बाळू मामा हो बाळू मामा, बाळू
कोणी केलंच नसलं तर सोपं काम सांगतो. इथून घरी गेल्यावर झाडून पुसून सगळं काढायचं आणि सकाळी उठलं की टोपलं घेऊन महाराजजीनं भजन केलं नाही तिच्या दारात नेऊन रिचवायचं. मग कसलं भजन होईन बरं ते? काय त्या भजनाचा स्वर असतंय महाराज. काळी तीनच्या बी पुढं पट्टी चलती त्या भाषणाची. आणि पुन्हा सोडवाय जाईन त्याच्या सहित उद्धार. आता यांनी भजन केलंय, आता तुम्हाला करायचं. कुणाला? तुम्हाला भजन करायचंय. आता टाळ वाजणार नाही, ते उभा राहिलेले म्हणणार नाहीत, काही नाही. सगळे खाली बसलेले तुम्ही सगळेच, तिकडं आचारी नुक्ती हलविणारे सगळ्यांनी म्हणायचं. चांगली नुक्ती वाळत या. इकडं लक्ष देऊन म्हणा फक्त, हरी बाळू मामा हो, बाळू मामा, बाळू मामा हो, बाळू मामा. माईकवाले म्हण नका. नाही बघा ते कसं सुपात तांदूळ फडकेल्याने व्हायला. एक साठ टाळी वाजवायची अशी. बाळू मामा हो, बाळू मामा, बाळू मामा हो, बाळू मामा. आदमापूरचे बाळू मामा, आदमापूरचे बाळू मामा, बाळू मामा हो, बाळू मामा, बाळू मामा हो, बाळू मामा. आवाज आवाज. वा वा वा. सर्वांनी छान सुंदर भजन केलं आणि म्हणून अगदी आनंदी आनंद आहे. आता कीर्तन सोडायचो ग झालंय. म्हणून बाळूमामाचं नाव घेतलं की काय प्राप्त होत आहे? पुण्य प्राप्त होत आहे. साधूचं संतांचं नाव घेतलं की मुखाला देवाचं भजन घ्यावं. संतांचं भजन मुखाला आलं की माणसाला सहज पुण्य प्राप्त होतं महाराज. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुषा. अशा महात्म्याचं नाव घेतलं की पुण्य होत आहे. आणि ज्या माणसाचं तोंड कधीच बघावं वाटत नाही ते आधी मोहरल्याकडीला दिसत आहे. आणि मग माणसाला वाटतं काय करावं हे भेटून, पण हे इथं पहिल्यांदाच दिसायला लागलंय. आणि संत दुर्मिळ असतात. संत सहजासहजी भेटत नाहीत. कारण संतांची भेट होणं ही फार दुर्मिळ आहे. पण अशा संतांचं दर्शन आपल्या सगळ्यांना होत आहे. संतांची सेवा होते. तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. म्हणून महाराज म्हणले अवतार तुम्हा हराया कारण उद्धराया जन जड जीवा. कोणाचा उद्धार करतात? उद्धराया जन जड आणि जीव. जडाचा उद्धार करणं सगळ्यात अवघड, पण संत जडाचा सुद्धा काय करतात? उद्धार करतात. म्हणून तर जनाबाई म्हणल्या बाबांनो ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी वाचल्याने ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीनं सगळ्यांचा उद्धार होतो. जर ज्ञानेश्वरी वाचली संतांच्या संगतीत गेला तर मुढाला ज्ञान होतं, नवल नाही. अति मूर्ख. मूर्खात बरेच प्रकार आहेत. मूर्खात नमुने असतात बरं का. कंपन्यात कशी क्वालिटी असते, हे बेस मॉडेल, हे टॉपचं मॉडेल, तसं मूर्खात सुद्धा नमुने नाही. खरंच हो, प्रत्येक नमुन्यात असते. मूर्ख हे साधा मूर्ख,
काही काही माणसं म्हणतात महाराज ते साधं नाही हो, लयच नंबर एकचा मूर्ख आहे. म्हणून महाराजांनी शब्द वापरला, नुसता मूर्ख म्हणले नाहीत ना. ज्ञानोबा राय ज्ञानेश्वरीत फक्त काय म्हटले, ए रवी जरी मी मूर्खो जरी जाहलो अविवेको परी संत कृपा दीपको स्वजळू असे. माऊली म्हणतात एरवी मी मूर्ख नाही, पण जरी असेल तर या संतांच्या कृपेनं मी काय झालोय, स्वज्वळ झालोय. ही ज्ञानोबारायांची भाषा आहे, फक्त मूर्ख. पण जनाबाई म्हणताना म्हणतात आती मूर्ख त्या दगडा. म्हणजे आता मूर्खात आती मूर्ख बी आहेत, आती शहाण्यात शहाणे असते, शहाण्या सुद्धा नमुनेत आहे का नाही. एक साधा मूर्ख, काही अर्धा मूर्ख आणि आती मूर्ख. तसे शहाणा, अर्धा शहाणा आणि अतिशहाणा. आणि ती आपल्यात म्हण आहे, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. अतिशहाणा कुणाला म्हणाव. झाला आता कीर्तन संपत आलं. ते माझं कसं असतंय, जसं जसं टाईम संपत येईन तसं ते एकदा मशीन गरम झाली की रमली की रमती. ते एक जण असा दररोज कारखान्याला ड्युटीला जायचा परळीला आमच्या सुनील महाराजाच्या तिथं. आणि मग ते गावाकडून शिफ्ट बदलतील त्यांची, कुणाची 12 वाजता असते, कुणाची सकाळी सकाळी असते. मग ह्यानं काय करायचं, नेमकं हिवाळ्याचे दिवस आणि हिवाळ्याच्या दिवसात ड्युटीला जायचं म्हणून त्यानं काय विचार केला, त्याच्याकडं स्वेटर चांगलं नव्हतं आणि प्रत्येक स्वेटरचं काय असो का नसो चेन तेवढी लवकर बिघडती. ह्यानं विचार केला पुढून घातल्या स्वेटर महाग चालन गार अंगाला लागायला. विचार असा केला स्वेटर आपण उलट घालू म्हणला. आणि त्यानं असं दोन्ही बाह्या अशा स्वेटरमध्ये घातल्या आणि चेन कुठे केली, पाठीला, आणि चाललं आपलं. रस्त्यानं जाताना खड्ड्यात गाडी आदळली आणि आदळल्यावर गाडी सहित ते खाली खदानीत पडली. खदानीत पडल्यावर काही 10-5 माणसं जमा झाले आणि जमा झाल्यावर बघू लागले. ते शहाणे होते बिचारे. ते काय होते, शहाणे होते. म्हणले बाबा आता कसं ह्याचं वेगळं दिसायले. म्हणले बरं पाठीकड पोट म्हणावं तर तोंड खाली दिसायले आणि पोट इकडं म्हणावं तर स्वेटरची चेन कुठं या पाठीकडे. आता ते शहाणेच होते, विचार करू लागले. पण अर्ध्या शहाण्याला दम निघत नसते. अर्धे शहाणे नाही इकडून बघ तिकडून बघ. तेवढ्यात एक जण अतिशहाणं तिथं आलं आणि अतिशहाणं म्हणला बघायला काय मागापासून त्याचं तोंड फिरलंय म्हणला. हा म्हणला आधी त्याला सरळ करू द्या. मग त्यानं असं मान त्याचं मुंडकं धरलं महाराज आणि म्हणलं हे जिकडून चैन आहे का नाही तिकडून तोंड करावं लागतंय म्हणला. हे असले काम कोण करीत असते हे. अहो ते जिथं होतं हे अतिशहाण्यानं तोंड वळवून मारलं त्याला. हे असले अतिशहाणे असते. तसं संताकडे अतिशहाणे येऊ द्या, शहाणे येऊ द्या, मूर्ख येऊ द्या, अति मूर्ख येऊ द्या. माऊली म्हणले संत कृपा दीपकू स्वज्वळू असे. म्हणून इथं येऊन काय करतात, अभंगाचं 3रं चरण.
सुख वाढावया भक्ती वाढावया काय पुढं धर्म भाव वाढावया धर्म वाढावया कुळाचार वाढावया नाम विठोबाचे. अभंगातल्या सगळ्या विशेषणाला पाठीमागं लावायचं. वाढावया वाढावया सुख, लोकांच्या जीवनात सुख वाढावं म्हणून संत बाळूमामा अवताराला आले. वाढावया भक्ती, भक्ती वाढावी म्हणून अवताराला आले. वाढावया धर्म, आणि या पांडुरंगाच्या नामाचा प्रचार सगळ्या देशात व्हावा, सगळ्या जगात व्हावा म्हणून मामांचा अवतार आहे. कुळाचारी नाम विठोबाचे, हे त्यांचं जीवन आहे. महाराज म्हणले संतांचं जीवन चंदनासारखं आहे.